आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई देवी आदिशक्तीचा, आई देवी आदिशक्तीचा. दुनिया तव बाह्यले जनन मरण आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती. आज काहीही झालं तरी मी हार मानणार नाही. कुठली बी दैवी शक्ती येऊ द्या, मी माझी सगळी शक्ती पणाला लावणार. यशवर्धनला संपूर्ण शांत बसणार. वादळ, लई मोठं वादळ येऊ घातलंय. देवीनं मैत्रियेच्या शरीरात प्रवेश केलाय. साक्षात आदिशक्तीनं. मी जे कोणी असाल ते माझ्या समोर या. समोर या म्हणतोय ना. घोडे समोर या. हिम्मत असेल तर समोर या. हे
ओके आले समोर. कोण आहेस तू आणि इथे कशी काय आलीस? मी ते सत्य आहे ज्यावर तुझा विश्वास नाहीये. आत्मा आहे मी. आज मी खूप खुश आहे. मला मुक्ती मिळणार आहे. मला मुक्ती मिळणार आहे. मला मुक्ती मिळणार आहे. मी खूप खुश आहे. मला मुक्ती मिळणार आहे. मला मुक्ती मिळणार आहे. मला मुक्ती मिळणार आहे. मला कायमची मुक्ती मिळणार. आता तुझी सुटका नाही. आता तुला कोणी वाचू शकणार नाही. ना कोणती देवी ना कोणता गुरुजी. मूर्ख आहेस तू, मूर्ख. त्या गुरुजीने दिलेला रक्षा कवच तू त्या बावळट प्रल्हादला दिलास. इथे चुकलास तू. पण तुझी चूक मला फायद्याची ठरली. आता काय होणार? आता तू संपणार आणि मी कायमची मुक्त होणार. दुष्शक्तींचे चौकीर झाडे उरुनी संहारुनी या वाचो आम्हाते. जय देवी जय आदिशक्ती जय आदिशक्ती. येता तुझ शरण होई भव भय हरण बंधुनिया तव चरण पाहियले हे जनन मरण. जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती. असुर मर्दन करिसी ज्वाले समरक्त संसार सानवसी राहून विरक्त. माया तव जननीची श्रद्धा आसक्त दया कृपा देवाये आला से भक्त. अराजकता माजता तू जन्म घेशी भाव
वरशी आम्हात सामान्य वेशी छल छल माजवणाऱ्या तू दंड देशी अनाथांच्या हाकेला धावून येशी जय देवी जय आदिशक्ती जय आदिशक्ती येता तुझ शरण होई भव भय हरण वंदुनिया तव शरण बाह्यले हे जनन मरण जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती आदिशक्ति 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 नमो नमो सर्वशक्ति 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 नमो नमो अशक्य आहे. काय झालंय काय? दैवी शक्ती जिंकली आणि आत्मा हरलाय. आदिशक्तीनं आत्म्याला मारून टाकलंय. जी आत्मा माझी गुलाम होती, जिची मुक्ती माझ्या हातात होती, आदिशक्तीनं तिचा वध केलाय आणि तिला मुक्ती मिळवून दिली. म्हणजे पुन्हा एकदा तोंडावर पडलास. माझं हरणं असंभव होत. सगळी मंत्र सगळी शक्ती मी पणाला लावली होती, पण मैत्रिणीमुळे मी पुन्हा एकदा हरलोय. मी हार मानणारातला नाहीये मैत्रे. मी तुला हलगी लावून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. काय नशीब घेऊन आली ही मैत्री, काय नशीब घेऊन आली. आजही तू आणि तुझी देवी वाचलात. हा रावसाहेब शांत बसणार नाही. अजिबात शांत बसणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून निघण्यापूर्वी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासमोर हात जोडणार. सर्वशक्ती 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 नमो नमो पृथं भगवती भगवती नमो नमो कुंडलिनी माता शक्ती नमो मैत्री. ह्या जगात जशा सकारात्मक शक्ती आहे तशाच नकारात्मक शक्ती असतीलच ना. जगात देव नाही असं म्हणायचंय तुम्हाला?
चुकलो मी. आजवर आयुष्यभर तुझं अस्तित्व नाकारत आलो. कधी कोणत्याही देवळात गेलो नाही. कधी कोणासमोरही भक्तिभावाने हात जोडले नाही. पण आज तुझ्या समोर हात जोडतो. माझ्या मैत्रीचा तुझ्यावर खूप विश्वास, पण तिच्या विश्वासावरही अविश्वास दाखवला मी नेहमी. पण काल मला जाणीव झाली, मी तुझ्या समोर कोणीच नाही. काल तू माझा जीव वाचवलास. माझे आजवरचे सगळे अपराध पोटात घालून फक्त माझ्या रक्षणासाठी धावून आलीस. मी तुझे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. प्रल्हाद दादा, प्रल्हाद दादा, बोला साहेब. ही देवीची मूर्ती इथं कशी काय आली? हे महत्वाचं नाहीये, पण आता आपल्याला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी लागणार आहे पुन्हा एकदा या घरात. आणि तुमच्यावर एक महत्वाची जबाबदारी आहे. इथून पुढे दररोज न चुकता तुम्हाला या मूर्तीची, देवीची पूजा करावी लागेल. जमेल ना? हो साहेब, तुम्ही एवढे भक्तिभावानच सांगता म्हणल्यावर विषय संपला ना साहेब. मैत्री आणि शक्ती कुठे आहेत? त्या दोघी मंदिरात गेलेत साहेब. बरं, तुम्हाला तयारी करायला सांगितली होती त्यांनी. म्हणा तुम्ही आवाज दिला नसता तरी मी सांगायला येणारच होतो तुम्हाला. चल. आम्हाला दिलेलं वचन कधी पूर्ण करणार आहेस? ठीक आहे, माफी माग आणि निघ इथून. आजपर्यंत मी कोणासमोर हार मानली नाही, पण या मैत्रिणीनं तिच्या आदिशक्तीनं माझं सगळं डाव उधळून लावल्यात. मी तिला मरण यात्रा दिल्याशिवाय शांत बसणार नाही. हे सगळे डायलॉग आहेत ना, नाटक सिनेमामध्ये छान वाटतात. नुसते डायलॉग, पण निकाल शून्य. अरे तुझ्यामुळे आम्ही पापी कामं करणं बंद केलं, ती पण दुसऱ्यांकडून करून घेतोय. आता बघ ना, हे मैत्री आणि तिच्या नवऱ्याला संपवायचं काम आम्ही तुला दिलं होतं. आम्ही करू शकलो नसतो? मला शेवटची संधी हवी आहे. मी आता हार मानणार नाही. मी शब्द देतो तुम्हाला. अरे आजपर्यंत दिलेल्या एका तरी शब्दाला जागलायस का तू? आम्ही बोलण्यावर नाही, करण्यावरती विश्वास ठेवतो. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. पण तुम्हाला एक सांगतो, मैत्री इतकी साधी व्यक्ती नाही. तिच्यावर आदिशक्तीचा वरद हस्त आहे आणि त्याच्यावर मात करणं तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही. आता काय सोपं आणि काय कठीण हे जाणून घेण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तुमची शक्ती आणि तुमची विद्या तुम्हालाच लखला. तुमचा माझ्या विद्येवर आणि शक्तीवर विश्वास आता नाही, पण एक दिवशी मी दाखवून देईल की मांत्रिक काय चीज आहे.
ताईसाहेब साहेब कधीपासून तुमची आठवण काढत होते. तुम्ही त्यांना सांगितलं नाहीत का तुम्ही मंदिरात जाणार आहेत ते? मैत्री, आजवर तुझ्यावर खूप अन्याय केलाय. मला एकदा तुझे पाय धरून तुझी माफी मागायची. तुम्हाला माफ करू की नको काहीच कळत नाही, पण ज्या अर्थी मला तुमची काळजी वाटते त्या अर्थी मनात कुठेतरी अजूनही तुमच्यावर प्रेम आहे. मला माहितीये तुझं माझ्यावर आजही निरंतर प्रेम आहे, पण तू ते इतक्या सहजासहजी मान्य नाही करणार. तुझ्या हट्टी स्वभावामुळे नक्कीच तू तुझा वेळ घे. तुमच्याविषयी निर्णय घ्यायला मला आणखी थोडा वेळ हवाय. तुला जितका वेळ घ्यायचा आहे तितका वेळ घे, पण आता माझ्यासाठी माझं जग फक्त तू आणि शक्ती आहात. माझं सर्वस्व आहात.